कच्च्या कैऱ्यापासून बनवलेला हा गुळांबा खायला खूप भन्नाट लागतो आणि बनवायला सुद्धा सोपा आहे. तर इथे मी कच्च्या कैऱ्या घेतल्या आहे. तुम्ही आंबट गोड घेतल्या तरी चालेल. या कैऱ्यांना व्यवस्थित आपण धुवून घेऊया. त्यावरला कोरड्या कपड्याने साफ करून घेतल्यानंतर आपण याची वरची सालं काढून घेऊया. इथे मी बरोबर 1 किलो कैऱ्या घेतल्या आहे आणि ह्या कैऱ्यांना आता आपण छोट्या होलाच्या किसणीने व्यवस्थित किसून घेऊया. वजनीप्रमाणे ह्या 1 किलो असल्यामुळं ह्या बाउलमध्ये सुद्धा समप्रमाणात आपल्याला गूळ सुद्धा घ्यायचा आहे. तर मी इथे गूळ सुद्धा 1 किलो व्यवस्थित कट करून घेतला आहे. कढईमध्ये आता आपण हा किसलेला कैऱ्या टाकूया आणि यांना व्यवस्थित कमी गॅसवरती परतून घेऊया. 2 मिनिटं परतल्यानंतर आपण यावरती आता 1 चमचा गावठी तूप टाकूया. तुम्ही परतण्याच्या वेळेस तूप टाकलं तरी चालेल आणि तुपाने याला चांगलं व्यवस्थित टेक्स्चर येतं आणि याला एकदा 5 मिनिटापर्यंत पुन्हा एकदा मिडियम गॅसवरती परतून घेऊया. परतत असताना आपल्याला यामध्ये आता गूळ सुद्धा टाकायचा आहे. हलकसं लाल ब्राऊन झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ टाकायचा. जेवढा आपला कैरीचा किस होता तेवढाच आपल्याला गूळ आहे आणि गूळ टाकल्यानंतर याला पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटायला लागल्यानंतर आपण यामध्ये 2 मिरे, 2 लवंगा, दालचिनीचा तुकडा टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण जवळजवळ पुन्हा एकदा 10 ते 15 मिनिटं मिडियम गॅसवरती शिजून देऊया. जेव्हा आपलं मिश्रण थोडं घट्ट झालं आहे आणि मुरब्बा रेडी आहे ते कसं ओळखायचं, बोटामध्ये आपला थोडासा पाक पकडायचा आणि हलकीशी तार यायला लागली तर समजून घ्यायचं आपला मुरब्बा रेडी आहे. असा मुरब्बा खायला खूप टेस्टी लागतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.